आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। महागाई भत्त्याची थकबाकी रोखी न देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा काल एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा शासनादेश सुद्धा काल निर्गमित झालेला आहे। काय तो महत्त्वाचा शासनादेश आहे, कोणत्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किती टक्के महागाई भत्ता कोणत्या महिन्यात रोखीने दिला जाणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 18 मे 2026 म्हणजे काल निर्गमित झालेला महत्त्वाचा शासनादेश आहे आणि यामध्ये 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या 3 महिन्याच्या कालावधीमधील महागाई भत्त्याची थकबाकी ही रोखीने देण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा शासनादेश निर्गमित झालेला आहे। हा शासनादेश सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे। याआधी 25 फेब्रुवारी 2026 रोजी वित्त विभागाचा शासनादेश निर्गमित झालेला होता, ज्यामध्ये 1 जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत या कालावधीमधील महागाई भत्त्याची 3% प्रमाणे जी थकबाकी आहे ती रोखीने देण्यासंदर्भातला शासनादेश निर्गमित झालेला होता। परंतु नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या 3 महिन्याची महागाई थकबाकी देण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश निर्गमित केला जाईल अशा सुद्धा सूचना त्या आदेशामध्ये करण्यात आलेल्या होत्या। परंतु काल निर्गमित झालेला जो 18 मे 2026 चा जो शासन आदेश आहे त्यानुसार आता ज्या कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू आहे म्हणजे 7वा वेतन आयोग लागू आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या 3 महिन्याची म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या 3 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी जी आहे ती मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे। बऱ्याच दिवसापासून सरकारी कर्मचारी या आदेशाची वाट पाहत होते। अखेर त्या संदर्भातला निर्णय काल राज्य शासनाने घेतलेला आहे। वित्त विभागाचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे आणि मे महिन्याच्या वेतनासोबत महागाई भत्त्याची या 3 महिन्याची म्हणजे नोव्हेंबर 2025, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 3 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी ही मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार आहे असा हा महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।